महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये खरं तर बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल कालच लागला होता आणि या निकालामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र मिळून जे पॅनल उतरवलं होतं निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्याला एकही जागा मिळवता आली नाही। त्यांना 0 जागा मिळाल्या। त्या निकालाला काही तास उलटायच्या आतच राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले। जवळपास 50 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि त्यामुळे राजकीय चर्चा यावरच्या सुरू झाल्या की दोनही भाव एकत्र आल्यानंतर त्यांनी जी पहिलीच निवडणूक लढवली त्यामध्ये अपयश मिळाल्यानंतर लगेचच राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला का पोहोचले। ही भेट झाल्यानंतर मग राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये आपण का देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली याचं कारण सांगितलं। राज ठाकरे यांचा मुद्दा होता की मुंबईमध्ये जी ट्रॅफिकची समस्या आणि विशेषतः जी पार्किंगची समस्या आहे त्याबाबतचं एक प्रेझेंटेशन मी मुख्यमंत्र्यांना दिलं आणि आपली शहरं मोकळी व्हावीत, शहरांमध्ये एक सुसूत्रता यावी यासाठीची काही सूचना होत्या त्या मी मुख्यमंत्र्यांना केल्या असं राज ठाकरे यांचं म्हणणं होतं। हे सगळं होत असताना अर्थातच त्यांना कालच्या निवडणुकीच्या निकालाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला। तो प्रश्न राज ठाकरे यांनी त्यावर काहीही उत्तर दिलं नाही, प्रश्नाचं उत्तर टाळलं। आता या सगळ्यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात। या भेटीचं टायमिंग नेमकं काय साधतं, कारण काल निवडणुकांचे निकाल आले त्याच्यावरची चर्चा सुरू झाली, ठाकरे ब्रँडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आणि मग लगेचच राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येऊन आता बराच कालावधी उलटून गेलाय, मात्र तरीही राज ठाकरे यांनी या दोन्ही भावंडांच्या एकत्र राजकीय वाटचालीबद्दल अजून काहीही भाष्य केलेलं नाहीये।